श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघ ॲक्शनमध्ये आहे. अर्थातच घरच्या मैदानावर ते देखील खेळणार आहेत आणि त्यामुळेच चांगला पाठिंबा त्यांना मिळणारच आहे आणि पारितोषिकांची रेलचेल असणारच आहे. स्वप्नीलजी गोरले यांच्याकडून गोलंदाजांसाठी पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल आणि पवन कदम यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. चला, फक्त भोकरी संघाच्या खेळाडूंसाठीच पारितोषिक नाहीत तर वारलीपाडा टीमच्या फलंदाजांसाठी देखील पारितोषिकं आहेत. अखिल शेख साहेबांकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. सलामीची जोडी कुणाल आणि कपिल. पहिला बॉल निलेश कडून आणि पहिल्याच बॉलवर मोठा फटका लॉंग ऑफला क्लिअर केलंय. बॉल सीमारेषा पार, षटकार. निलेशचा पहिला बॉल कमजोर पडलाय, अगदी ओव्हरपिच होता आणि त्याच्यावर एक घणाघाती प्रहार फलंदाज कुणालच्या बॅटमधून. धडाकेबाज फलंदाज आहे आणि धडाकेबाजच सुरुवात केलेली आहे कुणालनं. कुणाल कपिल दोघे बंधू आलेले आहेत. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, मिडॉनच्या डोक्यावरून चांगला फटका. बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त सुरुवात. चेंडूच्या मेरिटवर चांगले फटके खेळत असताना फलंदाज कुणाल आणि अशाच आक्रमक बॅटिंगसाठी कुणाल ओळखला जातो. दुसरीकडे त्याचा बंधुराज अर्थातच कपिल काचरे जो एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. प्रेक्षकांसाठी देखील आता बक्षीस आहे आयवा कॅचसाठी. अर्थातच सीमारेषेच्या पलीकडे जर आपण झेल घेतलात पडद्याच्या पलीकडे तर 200 रुपयांचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल स्वप्नील गोरले यांच्या माध्यमातून. लो फुल टॉस पुन्हा उडवलाय आणि हाही बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा. दुसरा षटकार कुणालच्या बॅटमधून व्ही मध्ये खेळतोय. पहिला बॉल लॉंग ऑफला क्लिअर केलं, दुसरा बॉल मिडॉनच्या डोक्यावरून खेळला आणि तिसरा बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकलाय. लाजवाब बॅटिंग. धुवाधार सुरुवात देवयानी कन्स्ट्रक्शन्स वारलीपाडा संघाची. धावसंख्या बिनबाद 16. 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि असं वाटतं की हा सामना देखील आपल्याला मागच्या मॅच प्रमाणे हाय स्कोरिंग पाहायला मिळेल. गोलंदाज निलेशकडे भरपूर अनुभव आहे परंतु तो अनुभव आतापर्यंत कामी आलेला नाही. कदाचित यॉर्कर डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतोय परंतु एक्झिक्युशन प्रॉपर नाहीये. चांगले बॉल टाकावे लागतील. यावेळेला स्वीप केलाय, आणखी एक जबरदस्त फटका. दिलखेचक बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. अप्रतिम बॅटिंग. अगोदर समोर फटके येत होते परंतु या वेळेला स्वीप करत असताना पूर्ण नियंत्रणानिशी फटका खेळलाय. बरोबर गॅपमध्ये बॉलला टाकलं होतं आणि 4 धावा प्राप्त केल्यात. धावसंख्या 20. 20 रन्स ऑन द बोर्ड. खरपूस समाचार घेतला जात आहे निलेश कथोरेचा. हाही बॉल स्वीप करायचा होता. अपील पायावर आदळला आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. अखेर थोडंसं कमबॅक येते करत असताना गोलंदाज निलेश कथोरे. या अगोदर स्वीप शॉट चांगला खेळला होता परंतु हा बॉल अगदी पूर्ण लांबीचा होता आणि लाईन मिस केली फलंदाज कुणालनं. मात्र जबरदस्त बॅटिंग केल्यानंतर कुणाल माघारी परततोय. अवघ्या 5 बॉलचा सामना केला. 2 चौकार ठोकले आणि 2 षटकार. एकूण 20 धावांचं योगदान दिलं. संघाची धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते 1 बाद 20. द्वितीय फेरीचा हा सामना आहे परंतु श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघाचा हा पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. काल D11 भोकरी संघानं घरच्या मैदानावर खेळत असताना खूप चांगली कामगिरी केली होती. अगदी शेवटच्या मॅचपर्यंत त्यांचं आव्हान जिवंत राहिलं होतं परंतु शेवटच्या मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. नवीन बॅटर महेश आल्या आल्या स्विंग करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चांगला बॉल डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. धावसंख्या 1 बाद 20. देवयानी कन्स्ट्रक्शन्स वारलीपाडा. यानंतर सेकंड राऊंडचा आणखी एक महत्त्वाचा सामना पाहायला विसरू नका. रॉबिन 11 वारलीपाडा विपक्ष ओम साई पडघा. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाईल त्यामुळे दोन्ही कॅप्टन्स आपण याची नोंद घ्या. तदनंतर आई गावदेवी अंबरचे विपक्ष आई गावदेवी सोरगाव बी. ही देखील एक मोठी मॅच असणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेवी वावेघर विपक्ष आवाज पाली.
तर हे द्वितीय फेरीचे सामने असतील. खेळ थोडासा स्पीडअप करायचा आहे. गोलंदाजीसाठी अजय जाधवला आणलं गेलंय आणि अजयसाठी देखील पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिकसाठी प्रफुल्ल जाधव यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. पारितोषिक भरपूर आहेत, पण बघायचं आहे कुठले खेळाडू पारितोषिक जिंकतील. उमेश कथोरे साहेब अर्थात कोकाभाई यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी असेल. चला, फार जास्त वेळ खर्च केला जाते. श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघ. स्ट्रायकिंग एंडला कपिल, आणखी एक विस्फोटक बॅटर. फुल टॉस आहे, स्विंग केला ऑन साइडला, बीम टोला, वज्र टोला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. डीप मिड विकेटला षटकार. दुपारचं सत्र आणि फलंदाज भरपूर गरम झालेले दिसत आहेत. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार 2 चौकार पाहायला मिळाले आणि आता या नवीन षटकाची सुरुवात देखील षटकाराने झाली आहे. गोलंदाज चुका करतायत. मागच्या ओव्हरमध्ये देखील स्लॉटमध्ये गोलंदाजी होत होती आणि आता पहिलाच बॉल अजयचा हा देखील कमजोर बॉल होता. अगदी फ्रेंडली फुल टॉस होता. त्याच्यावर घणाघाती प्रहार करत असताना फलंदाज कपिल. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. शॉर्ट बॉल पुल केलाय. बॉल हवेत आहे. खाऊ कॉर्नरला फिल्डर जज करेल परंतु संधी नाहीये. इट्स आउट ऑफ द पार्क अगेन. 1 मोर 6. मागच्या मॅचमध्ये वावेघर संघाकडून ऋषी बरसला होता. त्याने षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडला होता आणि तीच कामगिरी आता देवयानी कन्स्ट्रक्शन्स कृष्णा 11 वारलीपाडा टीमचे फलंदाज करताना दिसत आहेत. कपिलच्या बॅटमधून हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या 32. देवयानी कन्स्ट्रक्शन्सचे प्रोप्रायटर अर्थातच मधुकर माळी साहेब यांनी पुरस्कृत केलेला वारलीपाडा संघ आपल्याला आज ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. अखिल शेख यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि ती संधी आता चालून आली आहे फलंदाजाकडे. कपिलनं ती संधी किंबहुना निर्माण केली आहे. 2 षटकार त्याने ठोकलेत. गोलंदाजांना ॲक्युरेसी दाखवावी लागणार आहे. घरच्या मैदानावर खेळतायत. पिकअप शॉट यावेळेला डीप स्क्वेअर लेगला. ओ हो हो, हाही बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचा 3रा ठोकलाय षटकार. अखिल शेख साहेबांनी जे 500 रुपयांचं पारितोषिक लावलं होतं ते देखील पटकावलंय फलंदाज कपिल काचरेनं. आता गोलंदाज कुठे बॉल टाकणार प्रश्न निर्माण झालेला आहे. पहिला बॉल फुल टॉस, त्यानंतर एक शॉर्ट बॉल टाकला. हा बॉल फुलर लेनचा होता परंतु त्याला देखील उडवलं. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला. 3 देखणे षटकार आलेले आहेत. धावसंख्या झपाट्याने वाढते. जाऊन पोहोचले 38 वर एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अंडर प्रेशर गोलंदाज हॅमर्ड केलाय. कव्हरला क्लिअर करेल का डीप मध्ये? यस, हाही बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचा 4था षटकार आणि आता 6 बॉल्समध्ये 6 षटकार कदाचित पाहायला मिळू शकतात. 4 तर आलेले आहेत. कपिल ऑन फायर विथ ऑल सिलेंडर्स. ही इज गोइंग विथ ग्रेट गन्स. पुढील सामन्याच्या टॉससाठी रॉबिन 11 वारलीपाडा टीमचे कॅप्टन आणि ओमसाई पडघा टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहायचं आहे. 4 बॉल्स 4 षटकार. या अगोदर फक्त ऑन साईडला येत होते परंतु आता ऑफ साईडला देखील षटकार ठोकलाय. खरं तर जे परफेक्ट बॉल आहेत ते पाहायला मिळालेले नाहीत. परफेक्ट यॉर्कर वगैरे आपल्याला पाहायला मिळालेले नाही आहेत. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी झालेली नाही परंतु बॅटिंगला जवाब होते. 5वा येईल का? प्रयत्न तर केलाय, वेगानं टाकलाय. लेंथ चांगली होती परंतु लाईन खराब आहे. हा बॉल वाईड. एक्स्ट्रा रन. धावसंख्या 45. मागच्या मॅचमध्ये फलंदाजी थोडीशी ढेपाळली होती वारलीपाडा टीमची परंतु या मॅचमध्ये फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी आतापर्यंत केली आहे. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. आणखी एक समोर उडवलाय. उंची जास्त, लांबी मिळेल का हा प्रश्न आहे. 2 खेळाडू होते, दोघे पाहत राहिले. बॉल त्यांच्या डोक्यावर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचा 5वा षटकार कपिलच्या बॅटमधून. ग्रेट पीस ऑफ बॅटिंग. चेंडूची अक्षरशः चांबडी लोळवली गेली आहे. चेंडूचं थोबाड रंगवलं गेलंय. 5 बॉल्समध्ये तब्बल 31 धावा अजय जाधवनं खर्च केलेल्या आहेत. 5 षटकार आणि 1 वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. आता विक्रम आपल्या नावावर करण्याच्या तयारीत आहे फलंदाज कपिल काचरे. संघाचं अर्धशतक कंप्लीट झालंय. 51 धावा फलकावर लागतायत. अवघ्या 11 बॉल्समध्ये 51 धावा फलकावर लागल्यात. सिली कव्हर पॉइंटला फिल्डर तैनात करण्यात आलाय. हो, यावेळेला मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला नाहीये. थोडासा रिस्पेक्ट दिलाय गोलंदाजाला. कव्हर्समध्ये ढकलला बॉल. सिंगल घेतली, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे.
कदाचित या बॉलवर देखील प्रयत्न केला असता तर 6 बॉल्समध्ये 6 षटकार पाहायला मिळाले असते, पण फलंदाजाच्या मनात थोडंसं काहीतरी वेगळंच चाललं होतं. कदाचित त्याला दर्शन बांदेकर आठवला असेल, त्यामुळेच त्याने या बॉलला सन्मान दिला. सिंगल घेतली आहे. तब्बल 32 धावा आल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. देवयानी कन्स्ट्रक्शन्स वारलीपाडा संघ प्रथम बॅटिंग करतोय. धावसंख्या 1/52. सन्मान्य महादेव आप्पा गोरले साहेबांच्या माध्यमातून ह्या सलगच्या 5 षटकारांसाठी कपिलला 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. संघ कुठलाही असू द्यात, आयोजक चांगल्या क्रिकेटची प्रशंसा करतायत. भलेही गावचा संघ सध्या गोलंदाजी करतोय, त्यांच्यासाठी देखील पारितोषिक भरपूर लावण्यात आलेले आहेत, परंतु प्रतिस्पर्धी संघ चांगला खेळतोय त्यामुळे त्यांच्यावर देखील पारितोषिकांचा वर्षाव केला जात आहे. हे आहे भोकरी गाव. 52 धावा फलकावर. आम्ही आता कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा बदल करीत आहोत. यापुढचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवतील दीपक सुतार. धन्यवाद अजयजी गरज सर. 5 मध्ये 5 टोकलेत, 6वा देखील आला असता परंतु सन्मानित केलं. क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने सन्मान होणं गरजेचं आहे. शेवटच्या ओव्हरला सुरुवात होते. परेश पहिलाच बॉल कपिलसाठी. समोर लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटशी काढायला लागले. बॉल चाललाय शॉर्ट. थर्ड मॅनमध्ये सिंगल येते. काय जबरदस्त क्रिकेट दाखवलं आज वारलीपाड्याने. मागच्या सामन्यामध्ये त्यांची बॅटिंग फारशी चांगली झाली नव्हती. फक्त 30 धावांचं लक्ष होतं ते त्यांनी पूर्ण केलं होतं, परंतु या मॅचमध्ये तुटून पडलेत. कुणालची विकेट गेली. त्यानंतर कपिलने सुरुवात चांगली केली. आता त्याच्या सोबतीलच विकेटची हॅट्रिक तर घेतली गोलंदाज परेशने. तर पवन कदम यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जातं. स्ट्राईकला डावखुळा फलंदाज महेश. तिसरे षटक सुरू झाले. पहिल्याच बॉलवर सिंगल आले. टीमची धावसंख्या 53वर अर्धशतक पूर्ण झाले. जबरदस्त बॅटिंग केली आहे किरण कासरेने परेश महेशसाठी. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज बॉल हवेत. स्वतः धावत पोहोचला होता झेल झेप घेण्यासाठी, पण तो कॅच सुटली आहे. पोहोचले होते झेलपर्यंत. कॅच सुटल्यानंतर सिंगल येते मॅचच्या खात्यामध्ये. खातं ओपन होतं मॅचचं. धाव फलकाचा विचार केला तर धावांचं जणू काही डोंगरच उभारले बॅटिंग करत असताना देवयानी कन्स्ट्रक्शन वारलीपाडा टीमने. यानंतरचा अजून एक दुसऱ्या फेरीतील सामना पाहायला मिळेल. रॉबिन 11 वारलीपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये ओमसाई पडगा. पहिल्या इनिंगनंतर आपण नाणेफेक करणार आहोत. कमबॅक करून द्यावं लागेल परेशला. 2 बॉलवर 2 सिंगल खर्च केलेत. यावेळेस बॉटमॅनचा वापर करत असताना समोर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. निलेश त्या ठिकाणी होते. चांगले क्षेत्ररक्षण जरूर झालं. ओव्हर थ्रो. 2 धाबा पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 3री धाव पूर्ण झाली. 4थ्या धाव्यासाठी महेश आलाय. 4थी धाव देखील पूर्ण होते. रनिंग बिटवीन द विकेट महेश आणि किरण कासरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूप साऱ्या चुका होत असताना पहिल्या इनिंग मध्ये श्रावण स्फोट भोकरीच्या माध्यमातून. पाली टीमचे पवन तरणे या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं देखील स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 58 धावा. 1 विकेट. 1 विकेट जरूर गेली परंतु धावा चांगल्या जमा झाल्यात. पुढचा बॉल किरणसाठी. यावेळेस पुलर लेनचा होता. समोर बॉटमॅनचा वापर करत असताना उडवला होता. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण केलं गोलंदाज परेशने. कपिल त्या ठिकाणी आहेत. कपिलच्याच बॅटमधून षटकार 5 आले होते. कुणाल बाद झालेत. कपिल, कुणाल, किरण सख्खे बंधू आहेत. चांगली कामगिरी सातत्याने ते क्रिकेटच्या खेळामध्ये करत असतात. कपिल जबरदस्त बॅटिंग केली. 2 बॉल अजूनही शेष. पुढचा बॉल परेशसाठी. बीमर अगदी डोक्यावर टाकून दिला होता. बॉलला पाठवलंय. क्षेत्ररक्षण देखील खराब झालंय. मिसफील्ड झाली आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. दुष्काळात 13वा महिना केलाय. येणारा बॉल फ्री हिट. खराब बॉलच्या हाताळणी केली बिलीस गोलंदाज परेशने. जणू काही असं वाटलं काही क्षणासाठी बॉल टाकला नाही तर त्याच्या हातातून सुटलाय. अगदी फलंदाजाच्या डोक्याच्या वर टाकण्याचा प्रयत्न. या 5 धावेच्या वतीने टीमची धावसंख्या 64 वर. पुढचा बॉल. यावेळी हेलिकॉप्टर स्टाईलने समोर उडवलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे फ्री हिटचा बॉल. त्यावर एक चांगला हिट महेशच्या बॅट मधून. षटकार येतोय. 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. धावांचा डोंगर नाही तर धावांचा पर्वत उभारले आता बॅटिंग करत असताना वारलीपाडा टीमने.
देवयानी कंस्ट्रक्शन या नावाने संघ उतरले. चांगली कामगिरी पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 70 वर. हाय स्कोर या स्पर्धेचा उभारत असताना 3 ओव्हरमध्ये 70 धावा. याचं संपूर्ण श्रेय जातं कपिल कासरेला, ज्यांनी 5 षटकार लगातार ठोकले होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये अजयच्या विपक्षामध्ये 6वा देखील आला असता. 6वा बॉल देखील ओव्हर पिच होता, परंतु गोलंदाजाचा सन्मान राखावा म्हणून त्यांनी डिफेन्स केला. शेवटचा बॉल पुन्हा उडवलाय. मिस टायमिंग आहे. शतरक्षक नाहीयेत, दूरवरून पोहोचले होते. कॅच सुटली आहे. प्रयत्न चांगले केले आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 धाबा येतील. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी. 2च धाबेवर समाधान मानावं लागतं. धावबाच्या रूपाने विकेटचं पतन होईल. 2 विकेट गेले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 72 धावा आणि 73 धावांची आवश्यकता असेल दुसऱ्या इनिंग मध्ये श्रावण स्पोर्ट भोकरी टीमला. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे नाणेफेक होईल. रॉबिन 11 बार्लीपडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये ओमसाई पडगा. त्यानंतरचा सामना असेल आई गावदेवी अंबरची आणि त्यांच्या विपक्षामध्ये सोरगाव बी आणि वाबेकर विपक्ष आवाज पाली. योगेश गोरले यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचं टॉस करणार आहोत. रॉबिन 11 बार्लीपडा आणि ओमसाई पडगा यांच्यामध्ये यानंतरची लढाई पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक 2. मिस्टर जयदीप या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 3 ओव्हरचा हा देखील सामना असेल. एक कॉईन दोन्ही कॅप्टनला माहिती आहे. महादेव अप्पा गोरले या स्पर्धेचे शिल्पकार आहेत आणि दुसरीकडे या स्पर्धेचे आयोजक D11 भोकरी. कॉल असेल पडगा टीमचे कॅप्टन कॉल करतील. D11 भोकरेचा कॉल आहे आणि ते झाले नाणेफेक पडगा टीमच्या कॅप्टनने जिंकलेले आहे आणि टॉस जिंकलेल्या कॅप्टनला आपण भारत जाधव यांनी पुरस्कृत केलेले आहेत. IPFs देऊयात. अभिनंदन. मान्यवरांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची. थोडीशी चर्चा करूयात. मागच्या सामन्यामध्ये काय चुका झाल्यात, काय चर्चा झाली मॅच जिंकल्यानंतर? मागच्या सामन्यामध्ये खूप असे मिस फिल्डिंग झाले आणि प्रत्येकाने एक 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 कॅच सोडले असे समजा. 3 कॅचेस सोडल्या होत्या. ऋषिकेशने एक झेल पकडला होता. प्रलेश मुरुंजर या सामन्यामध्ये पाहायला मिळेल नाही. सध्या तो इव्हेंटमध्ये बिझी आहे आणि जास्त करून तिकडेच असतो. रॉबिन 11 वारलीपाडा संघ समोर आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. हो नक्कीच. धन्यवाद. रॉबिन 11 वारलीपाडा संघ बॅटिंग करायची किती दबांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? कारण का समोर आपण जर विचार केला तर पडगा संघाची बॅटिंग खूप मोठी आहे. 50 पर्यंत जायचा प्रयत्न कर. कोणाकडून भरपूर साऱ्या अपेक्षा करतोय? अभय आहे, आकाश आहे, आदित्य आहे. एक बिग मॅच पाहायला मिळेल. हो नक्कीच. धन्यवाद. दोन्ही कॅप्टनला खूप सारे शुभेच्छा. नाणेफेक जिंकल्यानंतर ओमसाई पडगा टीमच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ही बातमी घेऊन आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू. दरम्यान मंथनजी गोरले या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. सर्वांचं स्वागत असेल माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2026 D11 स्पोर्ट भोकरी आयोजित ही स्पर्धा. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच सध्या तुम्ही पाहतोय. सामना जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 73 धावांची आवश्यकता आहे श्रावण स्मृती स्पोर्ट भोकरी टीमला. महादेव अप्पा गोरले या स्पर्धेचे शिल्पकार यांच्या माध्यमातून अजयने जर षटकारांची हॅट्रिक ठोकली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. पैशाचा पाऊस होतो, परंतु पहिल्या डावामध्ये धावांचा पाऊस पडला कपिल कासरे नावाचं मैदानामध्ये वादळ घोंगावत असताना 72 धावा जमा झाल्यात संघाच्या. प्रफुल्ल जाधव यांच्याकडून देखील षटकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपये दिले जातील. अजयला नॉन-स्टेकनवर अजय विपुलजी जाधव या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आकर्षक ट्रॉफी पुरस्कृत केलेले आहेत. स्ट्राइक एनवर बॅटर निलेश. पहिले षटक महेश. काउ कॉर्नर आणि लॉंग ऑफ असे 2 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरसाठी ठेवले गेलेत. विकेट किपर मागे शॉर्ट थर्डमॅन मध्ये राजेश. शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॅकवर्ड पॉइंट देखील पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, लेग स्टंपच्या बाहेर आहे हे सांगत असताना पंच ताकदीने बॅट फिरवली होती निलेशने. 73 धावांची गरज आहे.
18 बॉल मध्ये पहिलाच बॉल वाईट. आता 18 बॉल मध्ये 72 धावांची गरज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने कमी गतीने टाकलाय, उडवलाय, पिकअप शॉट बॉलला पाठवलंय, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा पहिला षटकार निलेशच्या बॅट मधून. प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. विपुलजी जाधव या ठिकाणी जोडत असताना ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर असतील, उत्कृष्ट बॅटर, फलंदाजासाठी, गोलंदाजासाठी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आकर्षक ट्रॉफ्या लाभल्या गेल्या, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. पहिला सिक्सर निलेशच्या बॅट मधून पुढे टाकला होता. ओव्हर पिच होता, नाराज असेल स्वतःवरच, चेंडूच्या लाईनवर जाऊन खेळता आलं नाहीये. ऑफस्टंपच्या बाहेरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. 2 बॉलचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 7 वर. प्रत्येक बॉलवर आक्रमण चढवावं लागेल तरच या धावा होतील. सरासरीचा विचार केला तर खूप मोठी सरासरी आहे. महेश राऊंड विकेटने ओव्हर पिच ऑन साइडला उडवलंय, स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नाहीयेत, बॉल चाललाय दन दन करीत सीमारेषा पलीकडे. चौकार. प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली दुसऱ्या डाबामध्ये. आता श्रावण स्मृती स्पोर्ट भोकरी टीमने, तुम्ही आमच्यावर विटा फेकल्या होत्या, आम्ही देखील दगड फेकू शकतो हेच सांगत असताना निलेश, अजय आणि निलेशची जोडी शेवटपर्यंत राहिली. आक्रमण चढवलं तर देखील या 3 ओव्हर मध्ये धावा होऊ शकतात आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसोबत नशिबाला देखील झुकावं लागतं. कोण सांगतो शून्याला किंमत नाही, त्याच्यासोबत एखादा अंक जोडा, त्याची किंमत देखील मोठी वाढत असते. पुढचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, पुढे धावत निघाले होते. यावेळेस पंचांनी बाद घोषित केलंय. विकेटचं पतन. पहिला झटका लागत असताना भोकरी टीमला. फलंदाज बाद निलेश. विपुलजी जाधव या ठिकाणी जोडले गेले, त्यांच्याकडून देखील अजयसाठी सुवर्ण संधी. आज अजयवर अक्षरशः पैशांचा पाऊस होतो. त्यांनी षटकारांची हॅट्रिक केली तर 1000 रुपये दिले जातील. 3 पाहुणे त्यांच्या माध्यमातून 1,000 रुपये, 3000 रुपये दिले जातील अजयसाठी. प्रतापजी देसले या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील सर्च स्वागत. त्यांच्या माध्यमातून डीजीची व्यवस्था स्पर्धेसाठी केली गेली आहे. पहिली विकेट गेली आहे. फलंदाज बाद झालेत निलेश. नवीन बॅटर स्ट्राईक इनवर. 1 डाऊनला परेश. अजयवर पैशाचा पाऊस होतो. अजयच्याच विपक्षामध्ये कपिल कासरेने 5 षटकार ठोकले होते, म्हणून त्याच्यावर आता पैशाचा पाऊस होऊ लागलाय. कोणत्याही बॅटरने जर षटकारांची हॅट्रिक केली तर कुकाबा यांच्याकडून देखील 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. ऑफ स्टंपच्या आत येऊन खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर होता. आउट ऑफ लेग स्टंप, व्हाईट बॉल. 2 एक्स्ट्रा धावा खर्च केले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 विकेट 12. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. महेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने यावेळी फ्लिक करण्याचा प्रयत्न, स्थिर जागेवरून इस्टनच्या अगदी वरून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. प्रतापजी देसले या ठिकाणी जोडले गेले, त्यांच्या माध्यमातून डीजेची व्यवस्था केली गेली, त्यांचे विशेष धन्यवाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 1 विकेट 12 धावा. पुढचा बॉल यावेळी सोडवलाय, बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा उत्तुंग आणि दर्जेदार षटकार. जबरदस्त पिकअप शॉट पाहायला मिळाला. पिक केला आणि पाठवलं लांबच लांब, खूप लांब पाठवले. 6 धावा येतील ओव्हरची समाप्तीने. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना श्रावण स्मृती भोकरी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 विकेट 18 धावा. 73चं लक्ष आहे. तर 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये अजूनही 55 धावांची आवश्यकता असेल. बारा बॉल मध्ये 55 धावांची आवश्यकता. हे गणित कठीण आहे, हा पेपरच गणिताचा आहे असं म्हणावं लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये जरूर 18 धावा आल्यात, परंतु 12 बॉल 55 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सरासरी भरपूर आहे. जवळजवळ 28 ची सरासरी गाठावी लागेल सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगला बॅटर अजय. याच अजयला 5 षटकार ठोकले होते. तो आता ते पूर्णपणे पुन्हा एकदा आपल्या टीम साठी मिळून देईल का? समोर गोलंदाज सागर, वेगवान गोलंदाज आहे. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल पंच केलाय, पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवले डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नेत्रदीपक चौकार आले अजयच्या बॅट मधून.
चौकाराने आपल्या इनिंगला सुरुवात केली आहे. अशाच पद्धतीने बॅटिंग केली तर सामना जिंकला जाऊ शकतो, परंतु चौकार आणि षटकारांचीच भाषा बोलावी लागेल. कपिल कासरेची ती केली कोणी विसरू शकत नाही. काय जबरदस्त समोरच्या दिशेने त्याने फटके सजवले, तुटून पडला होता आणि आता अजय प्रत्युत्तर देत असताना त्याच्या बॅट मधून चौकार आलाय. पुढचा बॉल ओव्हर पिच उडवलाय पुन्हा समोरच्या दिशेने. पाहावं लागेल मैदानाच्या आत आहे का. होय, आतमध्ये झेल पकडलाय. अजयची खेळी संपुष्टात. दुसरा झटका लागलाय भोकरी टीमला. 22 वर दुसरा झटका लागलाय. जरूर चौकाराने आपल्या डाबाला सुरुवात केली होती अजयने, परंतु तो जास्त वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. 2 बॉल फेस केले, फक्त 4 धावांचं योगदान दिलं. 22 वर 2 विकेट. अखिल शेख यांच्या माध्यमातून देखील षटकारांच्या हॅट्रिक साठी 500 रुपये दिले जातील. पैशाचा पाऊस होतो, परंतु आता धावांचा पाऊस पाडावा लागेल तर सामना जिंकला जाऊ शकतो. 18 बॉल मध्ये 73चं लक्ष आहे आणि सध्या दुसरं षटक सुरू असताना टीमची धावसंख्या 22 वर 2 विकेट. 10 बॉल मध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल 51 धावा. प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर पाठवावा लागेल. नवीन बॅटर स्ट्राईक एंड वर अक्षय. यावेळी पुढे येत असताना समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह भाग केले. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत सिंगल येते अक्षयच्या खात्यामध्ये. एकेरी दुहेरी धावाने फारसं काही फरक पडणार नाही. यानंतर अजून एक मोठी मॅच पाहायला मिळेल. ओमसाहेब पडगाळ आणि त्यांच्या विपक्षामध्ये रॉबिन इलेव्हन वारलीपाडा टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय ओमसाहेब पडगाळ टीमने घेतले. त्यानंतर अंबरचे विपक्ष सोरगाव बी आणि बाबेकर विपक्ष आवाजपोट पाली अशा मॅचेस आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. कडक ऊन, उष्णता भरपूर आहे. कडक उन्हामध्ये कडक 5 षटकार सलग पहिल्या डबामध्ये पाहायला मिळाले होते. पुढचा बॉल क्रॉस बॅटने टर्न केले. बॅटची एज लागली, प्रॉपर एलिव्हेशन नाहीये. बॉल चालले मिड विकेट डीप मध्ये. कॅप्टन पोहोचतील तोपर्यंत सिंगल येते. अशाच पद्धतीने सिंगल डबल आणि प्रवास सुरू राहिला तर या मॅच मध्ये वर्चस्व राहील. आणि आता वर्चस्व राहिलंच, कारण 8 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल मध्ये अजूनही आपण जर विचार केला तर जवळजवळ 49 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल मध्ये 8 षटकार मारले तरी देखील या धावा पूर्ण होणार नाहीत. पुढचा बॉल सागरचा. यावेळेस चांगला मारलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ मध्ये वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत सिंगल येते. वारलीपाड्याचा विचार केला आज देवयानी कंस्ट्रक्शन नावाने संघ उतरले. कृष्णस्फोट वारलीपाडा संघ, त्यांची फिल्डिंग खूप चांगली आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील फिल्डिंगचा दर्जा खूप चांगला दाखवला. आता देखील एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वायडिश मध्ये येत असताना चौकाराचं रक्षण करताना आपल्याला पाहायला मिळालं. औपचारिकता शिल्लक राहिले. 7 बॉल 48 धावांची अजूनही आवश्यकता आहे. समोरच्या दिशेने फोर्स केलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक कॅचच्या खाली चांगला झेल, जबरदस्त झेल पाहायला मिळाला. अशा पद्धतीने झेल पकडणं तेवढं सोपं नसतं. वेगाने बॉल त्याच्या समोर येत होता, थोडासा धावत गेला आणि अगदी हात खाली केली. शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली. चांगला झेल पाहायला मिळाला. तिसरा झटका लागले भोकरी टीमला. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सहा बॉल मध्ये अजूनही 48 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईकला अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. नॉस्ट टेकन वर किशोर. पहिलाच बॉल तिसऱ्या ओव्हरचा भन्नाट वेगाने टाकलाय. गोलंदाज कपिल आलेत. कपिल कासरे, किरण कासरे, कुणाल कासरे, हे 3 कासरे आहेत ना, हे डेंजर आहेत. त्यातलं एक कासरेने आज कमालीची बॅटिंग केली आहे. दुसरा बॉल देखील चांगला होता, त्यावर जरूर एक सिंगल धाव मिळेल. कपिल कासरेने 5 मध्ये 5 षटकार ठोकलेत. एक नवीन विक्रम त्याच्या नावावर जरूर झाला असता, परंतु 6वा बॉल अजयचा होता. डिफेन्स केला, सन्मानित केलं. अजय सरांनी उल्लेख देखील केला. सिंधुदुर्गचा खेळाडू दर्शन बांदेकरची आठवण करून दिली. दर्शन बांदेकरचा जर आपण विचार केला तर त्याने देखील तब्बल
14 ते 15 वेळा 6 बॉल 16 वेळा तब्बल 5 बॉलमध्ये 5 षटकार ठोकलेत, परंतु 6वा बॉल गोलंदाजाला सन्मानित करत असताना डिफेन्स देखील केलंय. तेच काम कपिलने देखील केलं, कौतुक व्हायला पाहिजे. कालच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला तर आई गावदेवी बांद्रे टीमचा गणेश पाटील ज्याने देखील खेळाडू वृत्ती दाखवली, बॅटची एज होती, पंचांनी आउट घोषित केलं नव्हतं, परंतु स्वतःहून त्यांनी खेळाडू वृत्ती दाखवत असताना खेळपट्टी सोडली होती. त्यानंतर त्याला 1000 रुपयाचा 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील पाहायला मिळालं होतं. उडवलाय किशोरने, बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑफ मध्ये, चांगला झेल पकडलाय का? होय पकडलाय, फलंदाज बाद किशोर. शेवटचा बॉल शिल्लक, मोठ्या फरकाने विजय प्राप्त करत असताना वारलीपाडा संघ रोहित होते, गटीने बीत केलं. या बिलीस इनिंगची समाप्ती आणि सामना मोठ्या फरकाने जिंकलाय तो देवयानी कंस्ट्रक्शन वारलीपाडा टीमने. अभिनंदन कपिल किरण कासरे, कपिल कासरे, राजेश धनपाल अँड टीम. मॅन ऑफ द मॅच त्याची चर्चा करायलाच नको, अगोदरच चर्चा त्या खेळाडूने केली आहे. कपिल कासरे 37 धाबा ठोकल्या, 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 1 विकेट गोलंदाजी करत असताना अष्टपैलू कामगिरी या सामन्यामध्ये त्याची राहिली आहे. पण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊयात. महादेव अप्पा गोरलेने मी विनंती करतो, या स्पर्धेचे आयोजक आहेत, आपण आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची.